नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, आता त्या महाभयंकर रहस्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. ज्याने कुंभ राशीच्या लोकांची झोप उडवली आहे. तो शत्रू नक्की कोण आहे? तो आमच्या घरात आहे की बाहेर आहे? शनीची विक्र चालीनुसार 15 जुलैच्या या काळानंतर तुमच्याच गर्दीतून त्या घातकी माणसाला ओळखण्यासाठी मी 5 अत्यंत गुप्त आणि भयंकर खुणा सांगते. मन घट्ट करून ऐका, कारण यातील एक जरी लक्षण जुळालं तरी समजून जा की तुमचा विनाश ठरलेला आहे. पहिली खूण तुमच्याच ताटात खाणारा तो विश्वासू चेहरा. कुंभ राशीच्या जातकांनो, हा शत्रू कोणी बाहेरचा नाही, तर तो तुमच्या खूप जवळचा आहे. अशी व्यक्ती जी तुमच्या सुखदुःखात सगळ्यात पुढे असते. तुमच्या घरातील आणि कामातील प्रत्येक गुप्त गोष्टी जिला माहिती आहे, जी तुमच्या समोर एवढी गोड बोलते की तुम्हाला तिच्यावर संशयही येणार नाही. पण हीच व्यक्ती पाठीमागे तुमच्या नावाचं विष पेरते. 15 जुलैच्या या 24 तासात किंवा त्यानंतर जी व्यक्ती अचानक तुमच्याकडे येते, तुमच्यावर आजूबाजूला स्तुती वर्षाव करते किंवा तुम्हाला आमिष दाखवून पैशाची मागणी करेल, तिच्यापासून जागेवरच 3 हात लांब व्हा. ती व्यक्ती तुमच्या आर्थिक सत्तेला सुरुंग लावायला आली आहे. तिसरी खूण नावाचं पहिलं अक्षर. ज्योतिष गणिताच्या अंतिम चक्रानुसार कुंभ राशीचा घात करणाऱ्या आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर म, स, क, न किंवा ज या अक्षरापासून सुरू होण्याची शक्यता 98 पेक्षा जास्त आहे. हे अक्षर डोक्यात ठेवा. चौथी खूण. डाव्या बाजूचा तो भयानक वार. 15 जून नंतर तुम्ही ऑफिसमध्ये असा व्यवसाय असा की प्रवास. जी व्यक्ती अचानक तुमच्या डाव्या बाजूने येऊन तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा पैशाबद्दल जास्त चौकशी करण्याचा प्रयत्न करेल, तिच्याकडे संशयाने पहा. हा शनी आणि राहूचा थेट संकेत आहे. डोळ्यामधील ते लपलेले रहस्य. ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तिच्या डोळ्यात घालून बघा. ती तुमच्याशी नजर मिळवणं टाळेल किंवा तिच्या चेहऱ्यावर एक खोटं असू येईल, जिची ऊर्जा नकारात्मक असेल, जी तुमच्या चक्रात अस्तव्यस्त राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, माझ्या प्रामाणिक भागांनो, शनीचा हा कोप आणि शत्रूचा हा घात जर तुमच्या वेळी रोखला तर तो 15 जुलैनंतर तुमच्याकडून या 3 भयंकर चुका अजिबात झाल्या नाही पाहिजे. पहिली महाभयंकर चूक. तुम्ही कामाचे प्लॅन्स, बँकेत व्यवहार, घरातील गुप्त गोष्टी मित्रांसोबत शेअर बंद करा. दुसरी, 15 जुलैनंतर कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका आणि कोणाशीही कर्जासाठी जमीनदार राहू नका, अन्यथा कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागेल. तिसरी चूक. समोरून कितीही चेतावणी आली तरी रागाच्या भरात कोणालाही चॅलेंज करू नका. शांत राहा, कारण शांतता ही सिंहाचं सर्वात मोठं हत्यार असतं. आता या विनाशकाचं चक्रव्यूह स्वतःचे रक्षण करणारे 3 महातोडके नीट ऐका किंवा लिहून ठेवा. शनिदेवाने ते तेलयुक्त महाकवच. 15 जुलैच्या शनिवारी किंवा संध्याकाळी शनी मंदिरात जा. एक लोखंडी वाटीत मोहरीचं तेल घ्या. ते स्वतःचा चेहरा पहा. छायादान आणि तेल शनिदेवाला अर्पण करा. तिथून बसून ओम प्रा प्री प्रोस शनिचाराय नमः या मंत्राचा त्रस्त मंत्राला 108 वेळा जप करा. कोणताही शत्रू तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. काळ्या धागाचा अदृश्य पाश. 15 जुलैला घरात बाहेर पडण्यापूर्वी शनिदेवाच्या चरणाचे किंवा हनुमानाच्या चरणाचे सिंदूर घेऊन एका काळ्या सुती धाग्याला लावा आणि तो धागा तुमच्या डाव्या हातात मनगटावर बांधा. हा धागा शत्रूच्या प्रत्येक वाईट नजरेला आणि करणीला जागेवरच भस्म करेल. रात्रीच्या वेळेस तो 11 मिनिटाचा विधी. 15 जुलैच्या रात्री ठीक 11 वाजता एकांत बसून एका मोहरीच्या तेलात डोळे बंद करून बजरंग बलीचे स्मरण करा आणि हनुमान चालीसाचे 3 वेळा पठण करा. ही विधी तुमच्यासोबत असं काही सकारात्मक कवच तयार करेल, ज्याच्या समोर कितीही मोठा शत्रू असला तरी त्याचे पाय थरथर कापतील. कुंभ राशींच्या जातकांनो, शत्रू कितीही हुशार असला तरी शनीच्या न्यायापेक्षा मोठा नाही. आता हा महासंग्राम त्यांच्या अंतिम टप्प्यात आला आहे. काय घडणार ते शेवटच्या भागात नक्की पहा मंडळी. कुंभ राशीच्या जातकांनो, स्वामी स्वतःचा न्यायदेवता शनिदेव आहेत.
शनिदेवाचे लोक मनाने अतिशय चोख, प्रामाणिक आणि सगळ्यांना मदत करणारे असतात. पण या सरळ स्वभावाचा फायदा घेऊन विश्वाच्या आकाशात 15 जुलैला एक असं भयंकर आणि क्रूर ग्रहाचं जाळं विणलं जातं, जे शनीच्या या साम्राज्याला हादरवून सोडणार आहे. नीट ऐका. 15 जुलैला या काळ रात्री तुमच्या कुंडलीत शत्रुस्थान म्हणजे 6वं स्थान आणि व्ययस्थान म्हणजे 12वं स्थान यामागचं एक अत्यंत घातक आणि गुप्त अशी युक्ती तयार होत आहे. क्रूर ग्रह राहूची विक्री आणि विखारी दृष्टी थेट तुमच्या राशीवर पडत आहे. ज्योतिषशास्त्रात इतिहास कुंभ राशीच्या बाबतीत अशी ग्रहाची उलटी चाल गेल्या 12 वर्षात कधीही घडली नव्हती. तुम्हाला माहीत आहे का, गेल्या काही दिवसापासून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अचानक काय घडायला लागलं? रात्रीच्या वेळी तुम्हाला अचानक अस्तव्यस्त वाटतं, छातीवर दडपण आल्यासारखं होतं. तुम्ही घरात एकटे असताना किंवा रात्री झोपताना खोलीत अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी उभे राहून आपल्यावर पळवत ठेवलंय असं भयंकर भास होतो. हे सगळं नीट चाललं असताना अचानक कामात बाधा येते, पैशाचे व्यवहार अडकणे किंवा जवळच्या माणसांबद्दल मनात विचित्र संशय निर्माण होणे. कुंभ राशीच्या जातकांनो, हे केवळ तुमचे भास नव्हते, हे निसर्गाने दिलेले संकेत होते. 15 जुलैला या काळ रात्री येणाऱ्या त्या महाभयंकर वादळाचे विश्वाने आपला फासा फेकला आहे. तुमच्या कुंडलीत शत्रूने इतक्या हुशारीने प्रवेश केला आहे की ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तोच तुमच्या विनाशाचा सर्वात मोठा सापळा रचत आहे. आकाशातली ही ग्रहाची विक्री चाल ओरडून सांगते की पुढच्या 24 तासात कुंभ राशीच्या या शांत आयुष्यात एक अशी व्यक्ती पाऊल ठेवणार आहे जिचा खरा चेहरा पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ती घात करणारी व्यक्ती नक्की कोण, तिला कसं ओळखायचं, हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. हे एकही सेकंद मिस करू नका. डोळे उघडे ठेवून ऐका. आता त्या महाभयंकर रहस्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे, ज्याने कुंभ राशीचे हजारो लोकांची झोप उडवली आहे. तुम्ही सगळे मला विचारत आहात की तो शत्रू नक्की कोण आहे? तो आमच्या घरात लपला आहे का? शनीची विक्र चालीनुसार आणि 15 जुलैला या काळ रात्रीच्या गणितानुसार तुमच्याच आसपासच्या गर्दीत त्या घातकी माणसाला ओळखण्यासाठी मी 5 अत्यंत गुप्त आणि भयंकर खुणा सांगते. हे ऐकता तुमच्या डोळ्यासमोर काही चेहरे येतील, अंगावर काटा येईल, पण मन घट्ट करून ऐका, कारण यातील एक जरी लक्षण जुळलं तरी तुम्ही समजून जा तुमचा घात ठरलेला आहे. पहिली महाभयंकर चूक, तुमच्याच ताटात खाणारा तो विश्वासू चेहरा. कुंभ राशीचे लोक मनाचे अतिशय चोख आणि प्रामाणिक असतात. ते कोणावर सहज विश्वास ठेवतात आणि याच गोष्टीचा हा शत्रू घेणार आहे फायदा. हा शत्रू कोणी बाहेरचा किंवा अनोळखी नाही, तर तो तुमच्या खूप जवळचा आणि अशी व्यक्ती जी तुमच्या सुखदुःखात सगळ्यात पुढे असल्याचं आणते. तुमच्या घरातील आणि कामातील प्रत्येक गुप्त गोष्ट जिला माहीत आहे ती तुमच्या समोर एवढी गोड बोलते की तुम्हाला तिच्यावर संशय येणार नाही. पण पाठीमागे हीच व्यक्ती तुमच्या विनाशाचा विळखा तयार करत आहे. दुसरी खूण, 15 जुलैनंतर पैशाची मागणी आणि एक स्तुती. नीट ऐका. 15 जुलैला या 24 तासात किंवा त्यानंतर तुमच्या संपर्कात असणारी अशी व्यक्ती जी अचानक तुमच्या कौतुकाचा, स्तुतीचा आजवर वर्षाव करायला लागेल किंवा तुम्हाला एखाद्या मोठ्या नफ्याचा आमिष दाखवून पैशाची मागणी करेल, तिच्यापासून जागेवरच 3 हात लांब व्हा. ती व्यक्ती तुमच्या आर्थिक सत्तेला सुरंग लावायला आली आहे, कर्जबाजारी करायला आली आहे. तिसरी चूक, नावाचं पहिलं अक्षर ज्योतिष गणिताच्या अंतिम चक्रानुसार कुंभ राशीचा घात करणारे आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर म, स, क, न किंवा ज या अक्षरापासून सुरू होण्याची शक्यता 98 पेक्षा जास्त आहे. अक्षर डोक्यात फिट ठेवा, कारण हीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या नशिबाचं खेळणार आहे. चौथी, डाव्या बाजूला तो विकारी वार. 15 जुलै ऑफिसमध्ये असा व्यवसाय असे की जी व्यक्ती अचानक तुमच्या डाव्या बाजूला आयुष्यात तुमच्या गुप्त आयुष्याबद्दल किंवा पैशाबद्दल संशयात क्षणी पाहत आहे. शत्रू तुमच्या डाव्या बाजूला वार करायला टपलाय. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या जवळपास
47 मिनिटाच्या एका प्रवासाच्या अंतिम भागात सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत मी तुम्हाला ग्रहाची चाल सांगितली, तो कपटी शत्रू कसा ओळखायचा ते सांगितलं, धोके तोडगेही सांगितले. पण आता जे सांगणार आहे ते या विश्वाचं अंतिम सत्य आहे, जे तुम्हाला स्वीकारावं लागेल. मला माहीत आहे गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही सहन केलं आहे, कोणत्याही सामान्य माणसाच्या पचनी पडणार नव्हतं. शनीची रास असल्यामुळे तुम्ही नेहमी कष्टाला घाबराल, पण नेहमी प्रामाणिक राहिलात तर लोकांची पडती वेळ सांभाळायची. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनाही तुम्ही मोठ्या मनाने माफ केलं. पण बदलत्या तुम्हाला काय मिळलं? बदलतं मिळलं तर फक्त आणि फक्त मानसिक खच्चीवर, प्रेमात आणि मैत्रीत मिळालेला जिवंतपणीचा धोका, पैशाची फसवणूक आणि रात्रीच्या अंधारात एकटं राहून गेलेली आसव. लोकांना वाटतं की कुंभ राशीचे लोक खूप प्रॅक्टिकल आणि सुखात आहेत, पण त्या कुंभाच्या काळजावर किती जखमा आहेत आणि त्यांना किती अपमान गिळावा लागेल हे फक्त न फक्त विश्वाला आणि तुम्हालाच माहीत आहे. पण कुंभ राशीच्या जातकांनो, आता डोळे पुसा आणि छाती पुढे करा आणि तुमचा स्वामी स्वतः न्यायदेवता शनिदेव आणि शनीच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. सोन्याला आपली शुद्धता सिद्ध करण्यासाठी जसं आगीच्या भट्टीत जावं लागतं, तसं या विधीने गेल्या काही वर्षात तुम्हाला या दुःखाच्या आगीत तापून सुलाखून निघून दिलं आहे, कारण तुम्हाला एका मोठ्या राजयोगासाठी आणि यशासाठी तयार करायचं आहे. 15 जुलै ही काळ रात्र आणि त्यानंतरचा काळ तुमचा या संघर्षात अंतिम शेवट करण्यासाठी आला आहे. तुमच्या आयुष्यात येणारा तो शत्रू जो तुमच्या पाठीत खंजीर खुपसायला टपला आहे, कोणताही योगायोग नाही, हा तुमच्या चांगल्या कर्माचा आणि आजवर सोसलेल्या त्रासाचा हिशोब चुकता करायचा काळ आहे. शनिदेव त्या शत्रूला तुमच्या महाकवच तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहे. तुमचा विजय निश्चित आहे. आता कुंभ राशीच्या भागांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा ठास. 15 जुलै या 24 तासात किंवा त्यानंतर तुमच्या आसपास काय घडतं, कोणत्या व्यक्तीवर तुम्हाला संशय येतो किंवा काय अनुभव आले ते आता मनात साठवून ठेवा आणि प्रसंग घडताच मला खाली कमेंट बॉक्समध्ये हक्काने लिहून कळवा, कारण कुंभ राशीच्या जातकांनो, कमेंट्स वाचताना मला तुमची ताकद जाणवते. जर तुम्ही ह्या व्हिडिओमधून तुमच्या मनाला एक नवी दिशा मिळाली असेल, तर अंगात रक्ताचा संचार झाला असेल, तर हा व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या ओळखीच्या इतर कुंभ राशीच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या धोक्याची पूर्ण कल्पना मिळेल. आणि अशाच नशिबाच्या, कुंडलीच्या आणि ज्योतिषशास्त्राच्या भयंकर रहस्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन दाबून ऑल करा. पुन्हा भेटू कुंभ राशीच्या जातकांनो अशाच एका महाशक्तिशाली आणि डोळे उघडणाऱ्या व्हिडिओबद्दल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, राजासारखे जगा, न्यायाने राहा. शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहो ही शनिदेवांना मी प्रार्थना करते. तर मंडळी, मी काजल, आपल्या स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अशाच राशी भविष्याच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नवनवीन राशी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. पुन्हा एकदा अशाच रहस्यमय व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा.